पाया पडताना जे अश्रू गळतात ते फक्त दुःखाचेच नसतात, ते नात्याचे असतात. तुळजाभवानीला काही सांगायचं नसतं. ती आई आहे. ती नजरेतूनच सगळं समजून घेत असते. लेकरा, हे संकट तुझं नाही, ते माझ्यावर सोडून टाक. तू फक्त आपुलकीने माझं नाव घे. मी तुझा मार्ग 10 दिशा उजळवीन. कारण आई कधीही थकून जात नाही. आई, तुझं स्मरण हेच माझं कवच आहे. काळ कितीही बदलला तरी तू अडळ आहेस. तुझ्या कृपेने मन सदैव शांत राहतं. कष्ट वाटतात गोड, कारण तू प्रत्येक श्वासात आहे. आई, तुझं रूप पाहिलं की माझं मन अगदी मन भरून येतं. तुझ्या नामस्मरणात दिवस कसा जातो ते समजत नाही आणि मी केलेल्या कष्टाचं फळ तू दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणती, आई अंबाबाईच्या नावानं उद उद. आई तुळजाभवानी सर्वांना सुखी समाधानी आणि आरोग्य संपन्न ठेव. सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. मी सुलभा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज माझ्या मदतीला बरेच जण होते, कारण आमच्या इथं कार्यक्रम होता आणि त्यानिमित्त पाहुणे वगैरे आलेले होते. ही माझी जाव आहे आणि आणखी एक जण दुसरी आहे जाव, ती पण आहे, पण तिने कॅमेरा पकडलेला आहे. आणि मी देवीला आज नवीनच साडी नेसवायला घेतली होती. जरा ती थोडी नेसवण्यासाठी वेळ लागत होता, कारण नवीन असल्यामुळं. देवीला साडी नेसून पहिले मी पाणी वगैरे घालून घेतलं होतं आणि नंतर साडी नेसवायला घेतली होती आणि कमरपट्टा घातला आहे मी देवीला. आणि देवीच्या सेवेमुळं मला इतका अनुभव आलेला आहे की हा व्हिडिओ शूट केलेला मला वाटतं एक 15-20 दिवस होऊन गेलेले असतील किंवा महिना झाला असेल, पण मला एडिट करायला टायमिंग नाही मिळाला. आणि ही पूजा केल्यानंतर मला एक खूप मोठा अनुभव आला आहे आणि तो तुम्हाला मी नंतर शेअर करेल कधीतरी. आणि या आजच्या पूजेत मी आपल्या देवीला मळवट वगैरे साधाच भरत होते आपल्या हळदी कुंकानं. कधी असा छान मळवट नाही भरला, मी पाहिलाच नव्हता, की म्हणजे मला आयडिया नव्हती त्या मळवट भरण्याची. एक मुंबईवरून आमच्या मामी आल्या होत्या आणि त्यांच्याकडं पण दिवे आहे आणि त्या मळवट भरतात. त्यानंतर आल्या आणि मला म्हटल्या की मी तुला मळवट कसा भरायचा ते शिकवतात. की माणसानं शिकवणाऱ्यांनी पण मोठ्या मनानं शिकवलं पाहिजे आणि शिकणाऱ्यांनी पण मोठ्या मनाने शिकलं पाहिजे, की मी हुशार आहे आणि मला येतं, मी देवीची सेवा करते, मला सगळं समजतं, असं काही नाही आहे. कारण तुम्ही कितीही कोणत्याही गोष्टीत पारंगत असाल तरी तुमची काही ना काही चूक होतच असते. मला पण तसं देवीचा मळवट भरायचा माहीतच नव्हता, कारण मी कधी आपलं साध्या हळदी कुंकानंच भरत होती. तर त्यांनी मला खूप छान पद्धतीने मळवट कसा भरायचा ते पुढं सांगितलेलं आहे. हा आत्ता सध्या तरी माझ्या मुलानं साईडला बसून हळदीचा मळवट असा देवीला लावला आणि त्याच्यावरती कुंकू लावले. त्याला आवडतो तो करतो अधूनमधून. मी साडी नेसवत होती, त्याने हट्ट करून म्हटला की आई मी मळवट भरतो. म्हटलं चालते बाबा भर. मग तो भरत होता आणि एक जण मंदिरात आलं, देवीला हळदी कुंकू लावलं, त्यांनी स्वतः पण लावून घेतलं. कार्यक्रम असल्यामुळं बरीच बायकांची येणं जाणं चालूच होतं. मी आज देवीला हार पण आणलेला होता आणि मळवट भरलेला. आणि मी देवीला मुखवटा बसवते. जरा मुखवटा बसवताना थोडा टायमिंगच जातो, पण गजरा आहे त्याच्यामुळं थोडासा गजरा वगैरे लावून बसतो लवकर. मग हार घातला देवीला आणि नंतर आम्ही फुलं ठेवायला घेतली. मी आधी मुखवटा बसवलेला होता आणि त्याचा मळवट साधाच
भरलेला होता. तो पण माझ्या मुलांनीच भरलेला, मी नव्हता भरलेला. आणि साडी खूप छान दिसत होती नवीन असल्यामुळं. आणि त्या म्हणजे त्यांचं घर लांब आहे, माझी जावा आहे त्यांचं. आणि त्यांनी आज पहिल्यांदाच बघितलं असं जवळून मी साडी वगैरे नेसवते आणि त्या स्वतः फुलं वगैरे ठेवायला. ती त्यांना खूप असं अ, नवल वाटत होतं, की किती छान दिसते रूप वगैरे. त्या बोलत बोलत होती मला. म्हटलं हो, साडी नेसवल्यावर देवीचं रूप खूप छान दिसतं. आणि फुलं पण भरपूर होते. हाराबरोबर पण फुलं आलेली होती आपल्याकडं. आणि नंतर पीस ठेवला देवीची ओटी वगैरे भरून घेतली आज कार्यक्रम असल्यामुळं. पण मळवट ही एवढा काय म्हणजे साडी, हार ही खूप छान दिसते. पण मळवट आपला साधाच त्याला हळदीने भरलेला आहे आणि त्याच्यावरती थोडं कुंकू लावले. ती माझ्या मुलाचीच आयडिया आहे. नंतर त्या मामी येत आहेत आणि त्यांनी मला आज देवीचा मुखवटा पण कशाने धुवायचा आणि मळवट कसा भरायचा ते पण सांगितलं. देवीचा मुखवटा धुण्यासाठी त्या आल्या आता. मला म्हटलं ती मुखवटा काढ, मी तुला शिकवती. त्याआधी पहिलं देवीला हळदी कुंकू लावून नमस्कार वगैरे केला. आणि नंतर त्या म्हटल्या असं काढायचं नसतं, पण म्हटलं आता तुला मी शिकवते, मी आजचा दिवस आहे, उद्या जाणार आहे. आणि म्हणून त्यांनी काढायला लावला मला. आणि कोलगेट, आपलं साधं कोलगेट असतं ना पांढरं, ते कोलगेट आणायला सांगितलं. त्या कोलगेटनी स्वच्छ असं देवीचा मुखवटा धुवून घेतला त्यांनी, एकदम स्वच्छ केला. आणि नंतर स्वच्छ कपड्यांनी पुसून वगैरे घेतला. आणि गंधगोळी असती आपल्याला देवासाठी, ते त्यांनी हातावर उगाळून घेतली आणि आपल्याला जसा मळवट भरायचा आहे तसा गंधगोळी लावली. मला ही आयडिया माहीत नव्हती गंधगोळीने मळवट भरता येतो. मला वाटायचं चंदनाचं लेपनच लागतं, त्याच्यामुळे मी कधीच मळवट असा भरला नाही. आणि त्यांनी हळदी कुंकाने असा छान असा मळवट भरून दाखवला. मग नंतर त्यांनी दाखवल्याच्या नंतरून मी सुरुवात केली मळवट भरण्याची. आत्ता मी 1 महिना झालं भरती रेग्युलर मळवट देवीचा. आणि हे असा झाला आहे मळवट देवीचा. आणि पूर्ण रूप किती सुंदर दिसते. अशी पूर्ण पूजा झालेली आहे आणि मळवट पण देवीचा छान भरलेला आहे. तर तो कसा वाटतो ते नक्की कमेंट करून सांगा. जय तुळजाभवानी.